नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. गेले काही दिवस व्हिडिओ करता आले नाहीत. आपण पुन्हा व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहोत. अलीकडंच लँड ॲक्विजिशनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय आले. विशेषतः जुना जो कायदा होता भूसंपादनाचा 1894चा, त्या कायद्याच्या अनेक केसेस अजूनही निरनिराळ्या जिल्हा न्यायालयात, उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. एक एक केस ज्या पद्धतीने येते आहे त्या पद्धतीने नवीन नवीन तत्त्व सुप्रीम कोर्ट आपल्याला घालून देताना दिसते. अलीकडंच एक केस जी आलेली आहे ती आहे अर्बन डेव्हलपमेंट ट्रस्ट व्हर्सेस श्रीमती विद्यादेवी आणि अदर्स. ही राजस्थानची केस आहे. 21 वर्षापूर्वी हे भूसंपादनाचं काम सुरू झालं. त्या शेतकऱ्याला पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात मग उच्च न्यायालयात ते प्रकरण गेलं. उच्च न्यायालयाने ह्या प्रकरणाची पूर्ण तपासणी केली आणि जेव्हा भूसंपादनाचं नोटिफिकेशन काढलं जातं कलम 4 प्रमाणे, कलम 6 प्रमाणे जुन्या कायद्याच्या किंवा कलम 17 प्रमाणे अर्जन्सीचा क्लॉज लावला जातो आणि प्रत्यक्षात ताबा घेतला जातो. त्यांचा जो अर्बन डेव्हलपमेंट इम्प्रूव्हमेंट ॲक्ट आहे त्या ॲक्टप्रमाणे 80% रक्कम दिल्याशिवाय ताबा घेतला जाऊ नये असा तिथं नियम होता जुन्या कायद्यातला. या प्रकरणात मात्र तसा काहीच प्रक्रिया न करता ताबा घेतला गेला. त्यानंतर नोटिफिकेशन्स काढले गेले. नंतर ते अवॉर्ड देखील झालं. पण अवॉर्ड झाल्यानंतर अवॉर्ड एकदा केलं की शासनाला त्या जमिनीमध्ये नक्की इंटरेस्ट आहे असं स्पष्ट होतं कायद्याने. पण मात्र त्याचं रक्कम दिली गेली नाही. आणि जेव्हा वाद निर्माण झाले जिल्हा न्यायालयातून हायकोर्टात, तेव्हा हे जे डिटर्मिनेशन आहे, डिटर्मिनेशन ऑफ ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो, ती जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पाळली गेली पाहिजे. सर्व नोटिफिकेशन वेळेत गेले पाहिजेत. आणि जर ॲडव्हान्स पोझिशन घेतलं आणि 80% रक्कम भरलेली नसेल लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे, तर तो ताबा घेतलेला असून देखील ताबा बेकायदेशीर आणि अवैध किंवा ज्याला घटनाबाह्य समजला जातो. त्याचं कारण आहे घटनेच्या आर्टिकल 300A प्रमाणे राईट टू प्रॉपर्टी हा प्रथम ह्युमन राईट आहे, ज्याला आपण मानवी हक्क म्हणतो. त्यानंतर तो घटनादत्त अधिकार आहे, जरी तो मूलभूत अधिकार नसला तरी. आणि नंतर प्रत्येक जो लँड ॲक्विजिशनचा कायदा असतो त्या कायद्यानं मिळणारा तो स्टॅट्युटरी राईट, ज्याला आपण कायदेशीर किंवा सनदशीर हक्क म्हणतात. अशा तिन्ही प्रकारे जर पाहिलं तर तो अत्यंत मौलिक असा अधिकार आहे. जेव्हा भूसंपादन केलं जातं तेव्हा त्याचा रितसरपणे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने सर्व नोटिफिकेशन्स काढणं, त्याच्या नोटिसा बजावणं, त्यातली प्रक्रिया पाळणं, त्यानंतर त्याची किंमत रितसरपणे ठरवणं आणि ठरवलेली किंमत अवॉर्डच्या रूपानं शक्य तेवढ्या लवकर किंवा तात्काळ देणं ही प्रक्रिया असते. आणि ही जर प्रक्रिया नसेल तर याचा अर्थ शासन याच्या बाबतीत उदासीन आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये जर 21 वर्ष डिले झाला हायकोर्टात जायला, हायकोर्टाने तो नियम तोच पहिला मुद्दा घेतला की न्यायालयाकडे येण्यासाठी 21 वर्ष विलंब झाला. खरं तर असाधारण जेव्हा विलंब होतो तेव्हा न्यायाच्या बाबतीत तो न्याय मागणारा जास्त सिरियस नाही किंवा त्याला न्याय मागण्याचा हक्कच राहत नाही असं साधारण निरनिराळ्या जजमेंटमध्ये न्यायालयाने म्हटलेलं आहे. पण या प्रकरणात काय झालं? अपवाद आहे. त्याचं कारण आहे की शासनाच्या बाजूने, लँड ॲक्विजिशन ऑफिसरच्या बाजूने, ते जे लँड ॲक्विजिशन करणारी यंत्रणा होती त्याच्या बाजूने जो गलथानपणा होता, तो गलथानपणा ज्याला पेटंट इल्लिगॅलिटी, ज्याला आपण ठळकपणे असणारी बेकायदेशीर अनियमितता ज्याला म्हणतो, ती अनियमितता होती. आणि म्हणून जेव्हा अशी अनियमितता असते तेव्हा विलंब माफ केला पाहिजे असं न्यायालयाने भूमिका घेतली. आणि अगदी 21 वर्षानंतर देखील ती केस ॲडमिट झाली. हायकोर्टाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आणि वाढून दिलेला जो दर आहे त्या वाढून दिलेल्या दराने त्यांना पैसे दिले पाहिजेत, त्यावरचं व्याज दिलं पाहिजे, त्यावरचं भाडेपट्टा जे काही त्यांना देय असणारे लाभ आहे ते दिले पाहिजेत. त्याच्याविरुद्ध राजस्थानच्या सरकारच्या वतीनं त्याचं जे नागरी प्रशासन आहे
ते प्रशासन सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि तो हा वाद होता. सुप्रीम कोर्टाने त्यांचं जो काही पिटिशन होतं, त्यांचं जे काही SLP होती, त्यांचं जे सिव्हिल अपील होतं ते फेटाळून लावलं आणि त्यामध्ये फार चांगलं ऑब्झर्वेशन केलं आणि ते असं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, इवन इफ possession is taken, such possession cannot be considered as legal so as to waste the land absolutely if the prerequisite condition for payment of 80% before taking possession. म्हणजे जर कायद्यात 80% लिहिलं असेल, कायद्यात असं लिहिलं असेल की आधी मोबदला आणि नंतर पोजेशन, तर मग घेतलेलं पोजेशन हे घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर ठरतं असा तो आहे. आता सध्या नवीन कायदा आला 2013चा. त्या नवीन कायद्याखाली महाराष्ट्राचे नियम 2014ला झाले. त्याच्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट झाल्या. त्यामध्ये देखील असंच लिहिलेलं आहे की जर ताबा पाहिजे असेल तर किमान 80% रक्कम भरलेली पाहिजे किंवा पूर्ण रक्कम लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे भरली पाहिजे आणि लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे भरलेली जी रक्कम आहे ती ॲज अर्ली ॲज पॉसिबल, शक्य तेवढ्या लवकर त्या जमीनधारकाला दिली पाहिजे. त्या जमीनधारकाला मोबदला म्हणून ती रक्कम मान्य नसेल, ती हरकत घेऊन किंवा ज्याला आपण अंडर प्रोटेस्ट म्हणतो, ती अंडर प्रोटेस्ट स्वीकारण्याचा जो ऑप्शन आहे किंवा पर्याय तो शेतकऱ्याकडे उपलब्ध असतो. शेतकरी त्याची हरकत घेऊन ते घेतील आणि त्यांना वाटेल तिथे दाद मागतील. जर वाढून मिळालं तर तो वाढून मिळालेल्या रकमेतनं ती जी हरकत ठेवून घेतलेली रक्कम आहे ती वजा होईल आणि फरकाची रक्कम त्यांना ती मिळू शकेल. म्हणून एकूणच खूप मोठ्या प्रमाणावरती निर्णय प्रकल्पासाठी जेव्हा भूसंपादनाचं काम होतं, तेव्हा शेतकऱ्यांनी देखील आता कार्यपद्धती काय आहे ती समजून घेतली पाहिजे आणि कार्यपद्धतीचं पालन केलं जात नसेल, तर मात्र ती कार्यपद्धती पालन केलं नाही म्हणून सगळीच लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया कशी बेकायदेशीर आहे हे सिद्ध केलं पाहिजे आणि स्वतःचे हक्क साबित केले पाहिजेत. हा छोटासा निर्णय आहे. अलीकडंच म्हणजे 13 डिसेंबर 2024ला हा निर्णय जाहीर केला. 2 जजेसच्या खंडपीठानं हा निर्णय जाहीर केला. अत्यंत सुंदर असा जजमेंट आहे. जे या चॅनलचे मेंबर्स आहेत, जॉईन बटनवरती क्लिक करून ज्यांनी सिरियस लर्नर अँड अबोव्ह असं ज्यांचं स्वतःचं जॉईनिंग केलेलं असेल, अशा मेंबरसाठी हे सर्व हा निर्णय उपलब्ध असेल. त्यांच्या त्या मेलबॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलचा जो कम्युनिटी टॅब आहे, त्या कम्युनिटी टॅबवर देखील त्यांच्यासाठी हे उपलब्ध असेल. त्यांना ते नक्की मिळेल. बाकी इतर सबस्क्रायबर्सनी Google करून हा निर्णय मिळवायला हरकत नाही आहे. अत्यंत छान असा निर्णय आहे आणि विशेषतः ज्यांच्या जमिनी लँड ॲक्विजिशनमध्ये जात आहेत, ज्यांच्या जमिनी वर्षानुवर्ष जुन्या कायद्याने किंवा कुठल्यातरी कायद्यानं लँड ॲक्विजिशन झालेले आहे आणि आता अजूनही त्यांचे पैसे दिले नाहीत, त्यांचे वाद चालू नाहीत. अशांच्या बाबतीत या जजमेंटमध्ये जे दिलेले तत्त्व आहेत, दिलेले जे काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या पाहून त्याप्रमाणे आपला डिफेन्स त्यांना मांडता येईल आणि स्वतःच्या केसेस जिंकता येतील, स्वतःचे हक्क साबित करून घेता येतील. सध्या तरी इतकंच. पुन्हा अशाच नव्या जजमेंटसह, नव्या माहितीसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.